मंडळी 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या पक्षांमध्ये फूट पडली आहे। एवढंच नाही तर पवार कुटुंबासह राज्यातील काही प्रमुख कुटुंबांमध्येही राजकीय फाटाफूट झालेली आहे। तर काही ठिकाणी पुढील निवडणुकांमधील उमेदवारीवरून नात्यांमध्येच वितुष्ट येण्याची शक्यता वर्तवली जाते। असाच एक मतदारसंघ आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ। इथून खानदेशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या खासदार आहेत। भ्रष्टाचाराचे आरोप आणि भाजपात झालेल्या अंतर्गत मतभेदानंतर एकनाथ खडसे यांनी मागे भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। मात्र खासदार रक्षा खडसे या अद्याप भाजपामध्येच आहेत। दरम्यान पुढील लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे हे सून आणि सासरेच आमने सामने येतील अशी चर्चा तिथल्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। त्यामुळे त्या मतदारसंघात नेमकं काय होणार याची उत्सुकता खरं तर सर्वांनाच आहे। पण तिथं नेमकी ताकद कोणाची जास्त आहे? सासरे एकनाथ खडसे की मग सुनबाई रक्षा खडसे यांची? कोण रावेरमधून पुढील खासदार होऊ शकतो? चला सगळंच पाहूयात। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष राहणार आहे अशा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ। एकनाथ खडसेंसारख्या मातब्बर नेत्यामुळे हा मतदारसंघ तसा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे। तसेच एकनाथ खडसेंमुळे या मतदारसंघात भाजपचं कायम वर्चस्वही राहिलं आहे। त्यामुळेच 2009 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनच इथे सलग 3 वेळा भाजपचा उमेदवार विजयी झालाय। 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये तर इथल्या भाजपा उमेदवार रक्षा खडसे या तब्बल 3.3 लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत। आता अर्थात एकनाथ खडसे यांच्यामुळेच रक्षा खडसे इथून खासदार पदावर धडक मारू शकतात। असो, मात्र नंतरच्या काळात एकनाथ खडसेंनी केलेलं पक्षांतर आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमुळे रावेरमध्ये परिस्थिती बदलली आहे। त्यातच आता विद्यमान भाजपा खासदार रक्षा खडसे आणि त्यांचे सासरे एकनाथ खडसे या दोघांनीही रावेरवर आपला दावा ठोकलाय। एकनाथ खडसे यांना या मतदारसंघात असलेला जनाधार आणि त्याला महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची मिळणारी जोड पाहता ते भाजपच्या नाकीनऊ आणू शकतात। मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षात पडलेल्या फुटीचा फटका खडसेंना नक्कीच बसू शकतो। दुसरीकडे रक्षा खडसेंनाही भाजप आणि शिंदे गटाच्या जोरावर आपण पुन्हा रावेर जिंकू शकतो असं नक्कीच वाटत असणार। पण आता लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व राहिलं असलं तर येथील 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मागच्या निवडणुकीत संमिश्र कौल लागलेला दिसतो। तर बघा, 2019च्या विधानसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळमधून संजय सावकारे विजयी झाले होते। त्यांनी 81,689 मते मिळवताना प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार डॉक्टर मधु मनवतकर यांचा तब्बल 53,000 मतांनी पराभव केला होता। तर राष्ट्रवादीचे उमेदवार या मतदारसंघात 3ऱ्या क्रमांकावर राहिले होते। मग संजय सावकारे हे एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, मात्र ते भाजपमध्येच राहिले। त्यामुळे या मतदारसंघामध्ये सध्या तरी भाजपचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे। पण जर एकनाथ खडसे रावेरमधून उभे राहिले तर मग संजय सावकारे क्रॉस वोटिंग करत एकनाथ खडसेंना मदत पुरवणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता भुसावळमधून ते ताकदीचे नेते मानले जातात। एकनाथ खडसेमुळेच ते खरं तर मागे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झाले होते। त्यामुळे एकनाथ खडसे उभे राहिले तर सावकारे नाताभाऊ मागे छुपी ताकद उभी करू शकतात असं काही राजकीय जाणकारांना वाटतंय। रावेर लोकसभा मतदारसंघातील दुसरा प्रमुख विधानसभा मतदारसंघ असलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन सातत्याने विजयी होत आलेत। गिरीश महाजन यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत 1,14,714 मते मिळवताना राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांचा 35,000 मतांनी पराभव केला होता। एकूण मतदानापैकी महाजन यांना 54% अधिक मतं मिळाली होती। त्यामुळे या मतदारसंघामध्येही भाजपची बऱ्यापैकी ताकद दिसून येते। आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे वाद जगजाहीर आहेत। फडणवीसांनी खडसेंच्या विरुद्ध महाजनांना इथून ताकद पुरवली। आता ते जामनेरमधून ताकदवान नेते आहेत। ते निश्चित एकनाथ खडसेंना विरोध करतील, पण म्हणून ते रक्षा खडसेंना इथून सपोर्ट करतील असं नाही। कारण खडसे विरुद्ध खडसे वादाचा ड्रामा त्यांनी ओळखला आहे। शिवाय खडसे फॅमिलीला तिकीट मिळावं असं महाजनांना वाटत नाही। अर्थात भाजप हायकमांड कदाचित म्हणूनच इथून रक्षा खडसेऐवजी गिरीश महाजन यांनाच भाजपतर्फे लोकसभेचं तिकीट देऊ शकतं अशी चर्चा आहे।
आता तसं जर झालं तर एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन ही फाईट इथून अजूनच इंटरेस्टिंग आणि तगडी होऊ शकेल. रावेर लोकसभा मतदारसंघात येणारा तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चोपडा. चोपडा मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेच्या लता सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या जगदीशचंद्र वळवी यांचा 20,000 मतांनी पराभव केला होता. मात्र येथे अपक्ष उमेदवारांना मिळालेली लक्षणीय मतं लता सोनवणे यांच्या विजयात निर्णायक ठरली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत लता सोनवणे या शिंदे गटात गेल्या आहेत. मात्र या भागात उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती तसेच महाविकास आघाडीमधील एकजूट यामुळे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. चंद्रकांत सोनवणे हे इथून की मेकर प्लेयर आहेत. आता रक्षा खडसे उभ्या राहिल्या किंवा भाजपचा कुठलाही नेता उभा राहिला तर मग लता सोनवणेंची ताकद त्या संबंधित नेत्यामागे उभी राहू शकते. पण इथून राष्ट्रवादी आणि एकूणच ठाकरे गटही एकनाथ खडसेंनाच ताकद पुरवू शकतं. फक्त इथून 2019ला जो अपक्ष उमेदवाराचा वोटर आहे तो नेमका कोणत्या दिशेने वळतो हे देखील इथून निर्णायकी असणार आहे. आता शिंदे गटाविरुद्ध नाराजी आणि ठाकरेंची सहानुभूती या मुद्द्यावर कदाचित एकनाथ खडसे ही ताकद त्यांच्या बाजूने वळवू शकतील. आता राज्यातील सर्वात चर्चित विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात 2019 मध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा अटीतटीच्या लढतीत अवघ्या 1,957 मतांनी पराभव केला होता. मात्र आता चंद्रकांत पाटील हे शिंदे गटात गेले आहेत तर एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे याही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या आहेत. नुकतंच शरद पवार गटाने महिला प्रदेशाध्यक्ष हे पद देऊन रोहिणी खडसे यांना ताकद पुरवली. आता शिंदे गटाविरुद्ध वातावरण तयार झाल्यामुळे ठाकरे गट इथून रोहिणी खडसेंना मदत करू शकतो तसेच नाथाभाऊंच्या मागेही ताकद उभी करू शकतो. पण शिंदे गटाचे नेते चंद्रकांत पाटील हे म्हणून इथून रक्षा खडसे मागे उभे राहतील असं नाही. रक्षा खडसेऐवजी गिरीश महाजन असतील तर ते नक्कीच त्यांना ताकद पुरवतील. असो, पण आता मुक्ताईनगर विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मागे कुठलाही उमेदवार न देणं हेच पुढं खडसे बाप आणि लेकीच्या राष्ट्रवादी प्रवेशाचं एक कारण झालं असावं हे मात्र इथं नोंद घेण्यासारखं आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील रावेर हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 2019च्या निवडणुकीमध्येही काँग्रेसच्या शिरीष चौधरी यांनी भाजपच्या हरिभाऊ जावळे यांचा 15,000 मतांनी पराभव केला होता. मात्र या मतदारसंघामध्येही अनिल चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढवत 44,000 मतं मिळवल्यानं ही समीकरणं बदलली होती. आता हरिभाऊ जावळे हे 2009 साली रावेर लोकसभेचे खासदार झाले होते, पण नंतर त्यांच्याऐवजी पक्षानं रक्षा खडसेंना संधी दिली. आता हरिभाऊ जावळे म्हणून रक्षा खडसेंच्या मागे उभे राहतील का ही शंका आहे. पण शिरीष चौधरी मात्र महाविकास आघाडी धर्म म्हणून एकनाथ खडसे मागे उभे राहू शकतात. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघातून काँग्रेसचे राजेश एकाडे हे मागे विजयी झाले होते. राजेश एकाडे यांनी भाजपच्या चेनसुख संचेती यांचा 14,000 मतांनी पराभव केला होता. आता इथून राजेश एकाडे कदाचित मविया धर्म पाळत एकनाथ खडसेंना बळ पुरवतील तर इथून संचेती मात्र रक्षा खडसे किंवा गिरीश महाजन यांनाच ताकद पुरवू शकतात. तर एकूण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचं समीकरण पाहता इथे कुठल्या एका पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे असं मानता येत नाही. तरीही भाजपचे 2, शिंदे गटातील 2 आमदार इथे आहेत. एकूण 4 विधानसभा मतदारसंघात भाजप ताकदवान आहे तर उरलेल्या 2 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. आता अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता. एवढंच नाही तर 2014 मध्ये एकनाथ खडसे यांच्या त्यांनी नाकीनं आणलं होतं. पण शिवसेनेच्या लता सोनवणे आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे एकनाथ शिंदेसोबत गेल्यानं इथं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची अवस्था काहीशी कमकुवत झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे राष्ट्रवादीचंही गणित इथं बिघडलेलं आहे. याचा फायदा निश्चितच भाजपला होऊ शकतो. आता खडसे कुटुंबियांचा विचार केल्यास महाजन वगळता त्यांचे कुठलेही मतभेद किंवा सत्ता संघर्ष उघडपणे झाल्याचं इथून दिसत नाही. उलट त्यांनी इथून बेरजेचंच राजकारण केलं आहे. तरीही एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बराच काळ लोटलाय. तरीही त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपामध्येच आहेत. तसेच त्यांनी भाजपाविरोधात कुठलीही भूमिका घेतलेली नाहीये. एक सक्रिय महिला खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. अशा परिस्थितीत दोन्हीकडून आपलेच उमेदवार उभे राहावेत आणि त्यातून एकाचा विजय व्हावा अशी खडसेंचीच रणनीती असू शकते असं जाणकारांचं मत आहे. आता एकनाथ खडसे जरी राष्ट्रवादीत गेले असले तरी रक्षा खडसेंच्या रूपाने भाजप हायकमांडशी संबंध कायम ठेवत
दोन्हीकडचे वॉल ओपन ठेवायचे हाही खडसेंचा इथे प्लॅन नक्कीच राहिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, मात्र मागच्या वेळी या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यावेळेचे काँग्रेस उमेदवार उल्हास पाटील यांना 3,19,000 मतं मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जागा वाटपात ही जागा आक्रमकपणे शरद पवार गटात पाडून घ्यायची आणि खडसे विरुद्ध खडसे अशी लढाई करून तिसरा पर्यायच इथून ओपन होऊ द्यायचा नाही अशी स्ट्रॅटर्जी कदाचित एकनाथ खडसेंची असावी. पण आता म्हणूनच महाविकास आघाडी ते उमेदवार म्हणून एकनाथ खडसे यांना पसंती देते की अन्य कुठल्या पर्यायावर शिक्कामोर्तब करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर भाजपा इथून 2 वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देणार की खडसेंच्या कुटुंबातील असल्यानं त्यांचा पत्ता कापून तिथं अन्य कुणाला संधी देणार यावर पुढील गणितं ठरणार आहेत. कदाचित रक्षा खडसे यांच्याऐवजी हे नाव गिरीश महाजन यांचंच असण्याची इथं दाट शक्यता आहे. मग तुम्हाला काय वाटतंय? 2024ला रावेरमधून कुठल्या 2 नेत्यांमध्ये फाईट होईल? कोण हे रावेरचं मैदान मारेल? रक्षा खडसे, एकनाथ खडसे की मग गिरीश महाजन? कोणाची ताकद इथून जास्त आहे आणि कोण रावेरचा भाजपचा पुढील खासदार होऊ शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.